बारामतीत सध्या बॅनर वॉर सुरू आहे। काल बारामतीच्या गुणवडी चौकात सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते, तर आज बारामतीच्याच इंदापूर चौकात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले। बारामतीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजीची जोरदार चर्चा सुरू आहे। या दोन्ही बॅनरबाजी संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या बॅनर वार सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या बारामती शहरातील त्या इंदापूर चौकात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो असलेला आणि त्यावरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला एक भला मोठा बॅनर त्यांच्या समर्थकांनी लावलेला आहे। काल सुप्रिया सुळे यांचा बारामती शहरातील गुणवडी चौकात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला एक बॅनर त्यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला होता आणि यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। काही तास होतात ना तोच सुप्रिया सुळे यांचा हा बॅनर गुणवडी चौकातून हटवण्यात आला आणि त्यानंतर बारामती शहरातील इंदापूर चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हे दोन्ही बॅनर ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेले आहेत। यापूर्वी देखील बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर अनेक वेळा लावण्यात आलेले आहेत। काल मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला बॅनर त्यांच्या समर्थकांकडून ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आल्यानंतर दादा गटाकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर बारामती शहरातील इंदापूर चौकात लावण्यात आलेला आहे। पुढील महिनाभरामध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं आणि दादा गटाकडून आणि पवार गटाकडून सध्या बॅनरबाजी करण्यात येते। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।